श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामींची आणखी एक नवीन गोष्ट ऐकूया. तर आजच्या गोष्टीचे नाव आहे स्वामी समर्थ आणि श्रद्धेची शिकवण. तर गोष्ट अशी, अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी राहायचा. त्याचे नाव भीमू. स्वभावाने तो अत्यंत प्रामाणिक पण आयुष्यभर संघर्षात अडकलेला होता. घरात आई वडील, बायको आणि लहान मूल. शेत तसं लहानच, पण भीमू मेहनत करून जगत होता. परंतु त्या वर्षी दुष्काळ पडला. पीक करपली, घरात धान्य संपत आलं. भीमूची चिंता वाढत गेली. एक दिवस आई म्हणाली, बाळा, स्वामी समर्थांच्या दर्शनाला जा. ते दयाळू आहेत, त्यांच्याकडे जा, मन हलकं होईल. भीमूला वाटलं काय सांगणार त्याच्या पुढे, पण मनातलं दरी भरून काढण्यासाठी तो अक्कलकोटला निघाला. अक्कलकोटमध्ये पोहोचला. लोकांच्या गर्दीतून वाट काढत थरथरत्या काळजात तो स्वामीच्या समोर जाऊन उभा राहिला. स्वामी समर्थ समाधीत बसले होते. डोळे उघडताच त्यांनी भीमूकडे एकटक पाहिले. एवढे का काळजीत पडलास? देवळाच्या उंबऱ्यावर उभं पोरगं रडत का? भीमू चकित झाला. त्याने तर काहीच सांगितलं नव्हतं. स्वामी, घरची परिस्थिती खूप वाईट आहे, पीक करपत आहेत, तो पुटपुटला. स्वामी हसले. रानात बी टाकलं की उगवतं, पण आधी विश्वासाचं बी पेर. तू जा, तुला पाहिजे ते मिळेल. भीमूने नमस्कार केला आणि बाहेर पडला. हे काय, असेच परत जावे? मनात शंका होती. गावाकडे परतताना वाटेत त्याला एक म्हातारा माणूस भेटला. खूप थकलेला, ओझं उचलत होता. बाळा, मदत करशील? असा बोलला. भीमूने लगेच ओझं वाहून दिलं. तो म्हणाला, गाव किती दूर आहे? म्हातारा म्हणाला, मी तुझ्या दिशेनेच येतोय, चल सोबतच येऊ. दोघेही गप्पा मारत चालू लागले. म्हाताऱ्याने शेतीची बरीच माहिती सांगितली. कोणते बी कधी पेरायचे, दुष्काळात कोणते धान्य टिकते, जमिनीचा कसा वाढवायचा. भीमू आश्चर्याने ऐकत होता. गावाच्या टोकाला पोहोचल्यावर भीमूने वळून पाहिले. तो म्हातारा कुठेच नव्हता. अचानक तो गायब झाला होता. त्याच्या अंगावर शहारा आला. हा स्वामींचाच खेळ असावा. भीमू धावत घरी आला आणि त्या म्हाताऱ्याने सांगितलेली पद्धत वापरून शेती केली. काही दिवसात भीमूचं रान हिरवगार दिसू लागलं. इतर शेतकऱ्यांची पिकं दुष्काळाने मरत असताना भीमूचं पीक मात्र तग धरून उभं राहिलं. हंगामा आला तेव्हा त्याच्या शेतात एवढं घरपोच पीक आलं की त्याच्या घरी पहिलेपेक्षा दुप्पट धान्य साठलं. भीमू आनंदाने अक्षरशः नमस्त झाला. स्वामी, तुम्हीच माझ्यासाठी आले होतात, तो रडला. काही दिवसांनी तो पुन्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचा नमस्कार करून म्हणाला, स्वामी, तुम्ही म्हाताऱ्याच्या रूपात माझ्याकडे आलात. स्वामी समर्थ खदखदून हसले. अरे बाळ, मी कुणासाठी काय रूप घेईन ते मला माहीत. भक्त अडचणीत असला की मी त्याच्याजवळ असतोच. पण लक्षात ठेव, श्रद्धा आणि सबुरी ठेवल्यास संकट तुमच्यापर्यंत येऊच शकत नाही. भीमूने स्वामींचे चरण स्पर्श केले आणि नव्या आशेने, नव्या शक्तीने परत घरी आला. या कथेमागचा संदेश असा मिळतो की अडचण आली तर श्रद्धा आणि प्रयत्न सोडू नयेत. देव प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रूपात मदतीला येतो. कोणताही मदत, कोणताही चांगलं कार्य कधी वाया जात नाही. तर मंडळी, आज आपण आणखी स्वामींच्या गोष्टीमधून एक नवीन संदेश घेतला. अशा स्वामींच्या गोष्टी, स्वामींची शिकवण ऐकायची असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत जा आणि तुमच्या जीवनामध्ये स्वामींचे विचार आणा. श्री स्वामी समर्थ.